नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात मेकर्स शीतल इंडस्ट्रीज आणि नवनागापूर येथील एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड विरोधात गंभीर आरोप करत कामगार व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. संबंधित उद्योगांवर पर्यावरणीय आणि औद्योगिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार शीतल इंडस्ट्रीज ही फॅक्टरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक परवानगी न घेता सुरू असून प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, हजार्डस वेस्ट रूल्स आणि वॉटर ऍक्टचे उल्लंघन होत आहे. तसेच फॅक्टरी लायसन्स, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट यांसारख्या परवानग्याशिवाय कारखाना सुरू असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय. दरम्यान एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये लीड मिश्रित घनकचरा आणि सांडपाणी योग्य प्रक्रियेशिवाय बाहेर टाकले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगारांच्या रक्तात लीडचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असून नियमित आरोग्य तपासणी होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. हातपाय सुजणे, पोटदुखी यांसारख्या त्रासांनाही योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय. याशिवाय स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले जात नसून कंत्राटी पद्धतीने बाहेरील राज्यांतील कामगारांची भरती होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. एमआयडीसी प्लॉट अलॉटमेंट, फायर एनओसी, औद्योगिक सुरक्षा परवानग्या, प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमतीपत्रे आणि माथाडी कामगारांचे वेतन या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी आता आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मी चिरंजीव दत्तात्रय गाढवे. मी बोलेगाव फाटा गणेश चौक इथला रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसीत मी कार्यरत आहे. तर एमआयडीसीमध्ये शीतल इंडस्ट्रीज नावाची फॅक्टरी आहे. गेल्या 3 वर्षापासून फॅक्टरी चालू आहे. प्लास्टिक मोल्डिंग फॅक्टरी आहे. तिथं लीडचं पण काम होतं. तर त्या कंपनीने गेल्या 3 वर्षापासून कंपनी चालू झाल्यापासून MPCBचं कन्सेंट टू ऑपरेट, कन्सेंट टू एस्टॅब्लिश ह्या परवानग्या बिना घेता त्यांना वीज मिळाली, त्यांना पाणी मिळाले एमआयडीसीचं, आणि ती कंपनी बेकायदेशीर अनधिकृतपणे चालू आहे. त्याच्यानंतर औद्योगिक सुरक्षाचं सुद्धा त्यांनी काही सर्टिफिकेट किंवा फॅक्टरी लायसन घेतलेलं नाहीये, तरी ते अनधिकृतपणे 3 वर्षापासून चालू आहे. तर आम्ही इथं आंदोलनाला बसण्यामागचं कारण असं की ही शीतल इंडस्ट्रीज जी आहे ती एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडची व्हेंडर आहे. तर एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये पण खूप साऱ्या बेकायदेशीर बाबी समोर आलेल्या आहेत. तिथल्या जे कामगारांचे रक्तातले लीडचं तपासणी असो त्या होत नाही. तिथले HR जे निरंजन कुलकर्णी आहेत ते तिथली लीडची तपासणीच होऊन देत नाही. आणि कामगार जेव्हा तक्रार घेऊन जातात त्यांच्याकडं की आमचं पोट दुखतंय वगैरे वगैरे, त्यांना जे काही त्रास होतो लीड वाढल्यामुळं, तर ते निरंजन कुलकर्णी कामगारांना डायरेक्ट कंपनीच्या बाहेर काढून देतो. तर हे बेकायदेशीर आहे. तर कंपनीत बऱ्याचशा बेकायदेशीर गोष्टी घडतात. जसे की कंपनीतलं बिना ट्रीटमेंट केलेलं पाणी कंपाऊंडच्या बाहेर सोडलं जातं. त्याच्यानंतर कंपनीच्या आतमधले जे वापरलेले मास्क, त्याच्यानंतर आतमधला घनकचरा वगैरे हा तसाच उचलून बाहेर फेकला जातो. या बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी कंपनीत चालू आहेत. तर आमच्या ह्या मागण्या आहेत की शीतल इंडस्ट्रीजवर लिगली काय असेल ती कारवाई व्हावी आणि एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी की जी कंपनी बेकायदेशीर आहे, जे कंपनीकडं MPCBचं साधं कन्सेंट टू एस्टॅब्लिश पण नाहीये आणि ऑपरेट पण नाही कन्सेंट टू, अशा व्हेंडरला जर ते कंपनी ठेवत असतील तर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि एक्साइड कंपनीला पण आम्ही ही मागणी केलेली आहे की जे तुम्ही बेकायदेशीर कामगारांना डायरेक्ट कमी करता ते कामगारांना कमी नाही करण्यात यावं इथून पुढं. आणि कंपनीतल्या ज्या माथाडी कामगारांचे पण प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी व्यवस्थित पद्धतीने सोडवले पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत. मी विलास ज्ञानदेव कुराडे एक साईडमध्ये काम करतोय. हे लीड व शिचं उचलून ठेवायचं आमचं काम आहे. त्यामुळे मला त्रास झाला. माझ्या अंगात लीड असल्यामुळे माझे हात पाय सुजायचे, वारंवार पोट दुखत होते. म्हणून मी आजारी पडल्यामुळे मी कंपनीत कामाला गेलो नाही. नंतर दवाखान्यात येऊन रिपोर्ट आता चांगला वाढतो म्हणून मी आता ते केलं, म्हणून आता कंपनीला कामावर घ्यायना. तुमची मागणी काय मग? माझी मागणी ही आहे, आम्हाला कामावर रुजू करून घ्यावे. मागचे जे फरकाचे ते पैसे मिळण्याबाबत. प्रतिनिधी मुंतजर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.